36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी शहरामध्ये मुसळधार पावसानं अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांमधील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यांवरून वाहत घरामध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. पावसाच्या पहिल्याच जोरदार सरीमध्ये शहरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यानं नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाल्यामुळे तुंबलेल्या गटारी, बंद पडलेले नाले आणि अपुऱ्या पाणी निचऱ्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात घुसलंय. अनेक घरांतील फर्निचर, धान्य, विद्युत उपकरणे तसेच व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल पाण्यामध्ये भिजून खराब झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. दुर्गंधीयुक्त घाणीमुळे परिसरात राहणं देखील कठीण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते, पण प्रशासनाला नागरिकांच्या हालअपेष्टांशी काहीही देणं घेणं नाही. केवळ कागदावरच विकास दाखवून लाखो रुपयांची कामं झाल्याचं सांगितलं जातंय, मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसामध्ये विकासाचा फज्जा झाल्याचं दिसून आलंय. आमच्या कराच्या पैशांचा नेमका उपयोग कुठे होतो असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. काही ठिकाणी रस्ता आणि गटार यामधील फरकच दिसत नसल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. शहरामधील सर्वत्र साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आणि गॅस्ट्रो सारख्या साथींच्या आजारांचा धोका निर्माण झालाय. व्यापाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत दुकानांमध्ये घाण पाणी शिरल्यानं मोठे आर्थिक नुकसान झालंय. नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई, गटारांची दुरुस्ती आणि पाणी निचऱ्याचं नियोजन झालं असतं तर ही परिस्थिती ओढवली नसती. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनांचे ढोल वाजवत आहेत, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना घाण पाण्यामध्ये जगण्याची वेळ आली अशी संतप्त प्रतिक्रिया विविध भागांतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे, अमरावती.